नमस्कार. आज आपण इथे एक नाश्त्याचा पदार्थ तयार करणार आहोत. खूप छान चविष्ट मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो. तर हा नाश्ता तुम्ही सकाळच्या वेळेला किंवा अगदी मधल्या वेळेत किंवा टिफिनला देऊ शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार होतो. तर आज आपण इथे हा पदार्थ तयार करणार आहोत. प्रथम आपण एका बाउलमध्ये 1 वाटी आपण बेसन घेणार आहोत. तर घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करायचा आहे. त्याच वाटीने आपण अर्धी वाटी इथे दही घेतलेलं आहे. त्याच वाटीने आपण 2 वाट्या पाणी घेणार आहोत. तर 1 वाटी बेसन, अर्धी वाटी दही आणि 2 वाट्या पाणी. ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपण इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. इथे आपण 1 चमचा हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तर ह्या पिठाच्या पूर्णपणे आपण गाठी मोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण छान गाठी मोडून घ्यायच्या आहेत. तर इथे बिलकुल गाठी ठेवू नका. तर इथे मिश्रण छान आपलं तयार झालेलं आहे आणि आता हे बाजूला ठेवून आपण एका ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत. तर इथे आपण आता ताटाला छान तेल लावून झालेलं आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण एक फ्राय पॅन ठेवलेला आहे. आता ह्या फ्राय पॅनमध्ये आपण जे मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे तर आता हे आपण मिश्रण छान फ्राय पॅनमध्ये आपण ओतून घेणार आहोत. तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपल्याला हे मिश्रण छान आपण सतत ढवळत राहायचं आहे. तर ह्या मिश्रणाच्या बिलकुल गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत. तर इथे आपण आता स्लो गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे. तर मिश्रण छान घट्ट होत आलेलं आहे, पाहू शकता. तर इथे मिश्रण छान आपण सतत ढवळत राहायचं आहे. तर इथे मिश्रणाच्या बिलकुल गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत. तर इथे पाहू शकता हळूहळू मिश्रण छान शिजायला आलं की अशा पद्धतीने छान रंग त्याचा बदलतो आणि पिवळा असा रंग येतो, कारण आपण हळद टाकलेली आहे. तर इथे पाहू शकता हे मिश्रण छान शिजायला आलं की अशा पद्धतीने त्याला चकाकी येते. तर इथे आपण मिश्रण छान ढवळत राहायचं आहे. तर लक्षात ठेवा, हे मिश्रण छान घट्ट होत आल्यानंतर त्याला एक चकाकी येते, म्हणजे समजायचं आपलं मिश्रण छान शिजत आलेलं आहे. तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. मध्ये आपण ते मिश्रण छान आपण पसरवून घेणार आहोत. तर इथे वेळ न घालवता आपण हे मिश्रण छान ताटामध्ये पसरवून घेणार आहोत. तर हे मिश्रण थंड न होऊ देता गरम असतानाच अशा पद्धतीने छान पसरवून घ्यायचं आहे. तर इथे आता चमच्याच्या सहाय्याने आपण ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलेलं त्या ताटामध्ये छान मिश्रण पसरवून घेतलेलं आहे. तर आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत. इथे हे मिश्रण छान थंड झालेलं आहे, बिलकुल हाताला चिटकत नाही आहे. तर आता इथे आपण ह्या मिश्रणाचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. तर अगदी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे दिसायला खूप छान दिसतात आणि मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत हा नाश्ता तुम्ही देऊ शकता. चवीला खूप छान खमंग असा हा नाश्ता तयार होतो. तर इथे पाहू शकता आपण छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे तुकडे आता सुटसुटीत करून घ्यायचे आहेत. तर आता आपण त्यातील एक तुकडा पाहूया. खूप छान मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो. तर इथे सर्व तुकडे आपण छान मोकळे करून घेतलेले आहेत. इथे आता आपण एका फ्राय पॅनमध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. इथे मोहरी छान तडतडली आहे आणि आता आपण त्यामध्ये हिरवी मिरचीचे बारीक तुकडे, लाल मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता. तर इथे छान फोडणी आपण परतवून घेणार आहोत. इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी छान आपण परतवून घेणार आहोत. फोडणी छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर करणार आहोत. इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. आता आपण इथे फोडणी छान परतवून झालेली आहे आणि इथे आपण जे तुकडे छान बारीक करून घेतलेले आहेत ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपण छान आता हे परतवून घेणार आहोत.
खूप छान खमंग असा हा नाश्ता तयार होतो। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। तर इथे आता छान आपले हे तुकडे परतवून झालेले आहेत। तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा आपण जो नाश्ता तयार करून घेतलेला आहे तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर ह्या नाश्त्याबरोबर तुम्हाला जर हिरवी चटणी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता। अगदी नुसतं खायला पण खूप छान लागतो हा नाश्ता। तर आता आपण इथे ओलं खोबरं आपण वरून आणि कोथिंबीरीचा वापर करणार आहोत। तर इथे आपला हा छान नाश्ता तयार झालेला आहे। तर अगदी लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत तुम्ही हा खायला देऊ शकता। लहानांबरोबर मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल असा हा नाश्ता तयार होतो। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।